महायुतीचा जर त्यांनी भूमिका मांडली असेल तर महायुतीमध्ये कोण आहे? महायुतीमध्ये धर्मद्रोही आहे, रामद्रोही आहे, आहेत ना. राम मंदिराच्या दानपेट्या लुटणाऱ्यांच्या पक्षात कोणी जाणार आहे का? किंवा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्या शिंद्यांच्या गटात कोणी जाणार आहे का? हे एकत्र आहे सगळे, हे रामद्रोही हिंदुद्रोही एकत्र आहे. जी भाषा एखाद्याला कळते त्या भाषेत बोलणं गरजेचं असतं. यांचा DNA एकदा टेस्ट करावा लागेल या सगळ्यांचा, की खरोखर यांच्या अंगामध्ये महाराष्ट्राचं रक्त आहे की नाही, त्या भेसळ आहे. ऑपरेशन तुतारी करताय, मग ऑपरेशन आमचं पक्षाचं टायगर बिगर हे नावं देऊ नका. ऑपरेशन हे लांडगे आहेत, हे कोल्हे आहेत. असं आहे की ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी, एक दिवस ऑपरेशन कमळ सुद्धा होईल आपापसातच. आपाप काल तामिळनाडूमध्ये TVK पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. 35 कोटी. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी खासदारांवरती हल्ले सुरू आहेत. या देशाचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊन ठेवलं आहे भारतीय जनता पक्षानं, की भविष्यामध्ये हे सांगावं लागेल की या देशात केव्हा तरी लोकशाही होती. आता आपण जे काय म्हणतो ऑपरेशन तुतारी, आता ह्याच्यावरती मी काय बोलू? डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जर असं विधान केलं असेल तर ते दुर्दैव आहे. मी त्यांना ओळखतो. ते छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतात, सध्या महात्मा फुल्यांच्या भूमिकेत आहेत. छत्रपती संभाजी आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी आणि धर्माभिमानी, आणि त्यांच्या भूमिकेत शिरणारी व्यक्ती ही धर्मद्रोह आणि विचारद्रोह करणार नाही, याची माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याला खात्री वाटते. महायुतीचा जर त्यांनी भूमिका मांडली असेल तर महायुतीमध्ये कोण आहे? महायुतीमध्ये धर्मद्रोही आहे, रामद्रोही आहेत ना. राम मंदिराच्या दानपेट्या लुटणाऱ्यांच्या पक्षात कोणी जाणार आहे का? किंवा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्या शिंद्यांच्या गटात कोणी जाणार आहे का? हे एकत्र आहे सगळे, हे रामद्रोही हिंदुद्रोही एकत्र आहे. त्यांच्यामध्ये जाण्याचा विचार जे करत असतील किंवा जे गेले आहेत त्यांना सुद्धा इतिहास धर्मद्रोही, हिंदुद्रोही आणि रामद्रोही म्हणून त्यांची गणना केली जाईल. कोणत्या अर्थानं कोल्हे बोललेत मला माहीत नाही, पण कोल्हे हे जेव्हा शिवसेनेबरोबर होते तेव्हा त्यांनी शिवसेनेत निष्ठेने काम केलं. मग माननीय शरद पवार साहेबांबरोबर गेले तेव्हा त्यांच्याबरोबर ते काम करतायत. आणि कोल्हे ह्यांना निवडून आणण्यामागे त्या भागातल्या हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे. हे जिल्हा प्रमुख आहेत पुण्यातले आमचे, बरं का, रामदास धनवडे. त्यांना विचारा की कोल्ह्यांना निवडून आणण्यामध्ये मूळचा तो मतदारसंघ शिवसेनेचा, फक्त अमोल कोल्हे आहेत, संभाजी महाराज आहेत आमचे पडद्यावरचे, म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना मनापासून त्यांचं काम केलं. त्याच्यामुळे अमोल कोल्हे यांनी जरी काही वक्तव्य केलं असलं तरी ते मूळ पक्षातच राहतील याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि मुळात ती जागा महायुतीची नाही, ती मूळ जागा शिवसेनेची आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि ती जागा जिंकण्याची क्षमता फक्त आमच्यामध्येच आहे का? बरोबर ना? हा, आमचा साधा शिवसैनिक सुद्धा ती जागा जिंकू शकेल असा तो मतदारसंघ आहे. वाचणारच ना. राजकारणाचा जो गोलपिठा केलेला आहे, कोणी केला राजकारणाचा गोलपिठा? महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रतिष्ठा होती, महाराष्ट्राच्या राजकारणाला एक विचार प्रवाह होता, विविध विचारांचे लोक होते, पण महाराष्ट्रासाठी ते एका प्रवाहात सामील होत होते.
मग यशवंतराव चव्हाण असतील, यशवंतराव मोहिते असतील, बाळासाहेब देसाई असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, आणि दुसऱ्या बाजूला एन डी पाटील असतील, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, मधु दंडवते असतील, मधु लिमया असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील, सगळ्या विचारांचे लोक एकत्र यायचे आणि राज्य आणि देशाचा विचार करायचे. आज तसं आहे का? आज फक्त जी वखवख सुटलेली आहे सत्ताधाऱ्यांना पक्ष फोडण्याची, ऑपरेशन करण्याची, एक दिवस यांचं ऑपरेशन कधी होईल त्यांनाच कळणार नाही. आता मी जर काय अगदी परखड बोललो तर म्हणा संजय राऊत शिवी देतो, पण ज्या भाषेत, जी भाषा एखाद्याला कळते त्या भाषेत बोलणं गरजेचं असतं. यांचा DNA एकदा टेस्ट करावा लागेल या सगळ्यांचा, हे खरोखर यांच्या अंगामध्ये महाराष्ट्राचं रक्त आहे की नाही, का भेसळ आहे. ऑपरेशन तुतारी करताय, मग ऑपरेशन आमचं पक्षाचं टायगर बिगर हे नावं देऊ नका ऑपरेशनला. हे लांडगे आहेत, हे कोल्हे आहेत, आणि बेसावध ठेवून तुम्ही अशा प्रकारची कामं करताय सत्तेचा वापर करून. यात कुठलं शौर्य आहे? राज ठाकरे जे बोललेलं आहे ते अत्यंत योग्य आहे. दोन्ही बाजूने आहे ते. माल विकायला तयार आहे ना, माल विक्रीसाठी आधी तयार केला जातो. सचिन अहिरांचं काय झालं? सचिन अहिरांचं काय झालं? इकडले जे आमचे खासदार आहेत त्यांना फोडल्याचं बक्षीस म्हणून त्यांना उपसभापती केलं. पक्षात राहून त्यांनी कसं केलं की ते शिवसेनेमध्ये आहेत, पण काम कोणाचं करत होते? शिंदे गटात, भाजपचे, फडणवीसांचे. इकडले जे खासदार आहेत जे फुटले शेवटच्या क्षणी, त्याच्यामध्ये फार मोठी कामगिरी ही सचिन अहिरांनी बजावली. हा विषय इथे चर्चेचा नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणातलं जे सत्य आहे परत ते सांगितलं. हा देहविक्रय करण्याचाच प्रकार आहे. जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायचं, पेजेला देईल त्याच्या शेजेला जाणाऱ्यांच्या अवलाद राजकारणात निर्माण झालेली आहे दुर्दैवाने. पण उद्या हेच भाजपचे किंवा शिंदे गटाचे लोक त्याच दुसऱ्यांच्या शेजेवर जायला कमी करणार नाहीत. आम्ही तुम्हाला मुलांसारखं सांभाळलं, आमदार खासदारांना पद प्रतिष्ठा दिली, सन्मान दिला, आणि त्यांनी डोळा मारला, तुम्ही तिकडे गेले. लफडं जरी नीट करा ना, लफड्यालाही प्रतिष्ठा असते राजकारणामध्ये. नीट लफडं करा. माझ्याकडे माहिती नाही त्याला का उद्धव ठाकरे म्हणाले जा म्हणून. उत्तर काय ते सांगा ना, उत्तर काय ते सांगा. की सन्मान्य उद्धव ठाकरे असं म्हटले का वा 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 छान छान सचिन अहिर तुम्ही उत्तम निर्णय घेतलात, हा असं बोलले का ते? त्यांची कुठेतरी व्यथा वेदना असेल ती त्यांनी व्यक्त केली असेल. ज्यांच्यावर उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला अनेक कामात, ते जर अशा प्रकारे बेईमानी करून जात असतील तर त्या नेत्याची भावना काय असेल सांगा ना. किंवा हे जे काय आहे ना, हे गोंधळ निर्माण करू नका उगाच.